महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून मतदार यादीमधील घोळ उघडकीस आणण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केले जात आहे. चारकोपमधील मतदार याद्यांमध्ये धक्कादायक प्रकरणानंतर आता वर्सोवा विधानसभेतही मनसे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांच्याकडून मतदार यादीतील घोळ उघडकीस आणण्यात आलेला आहे. या याद्यांचे अभ्यास करताना मनसैनिकांनी यादी क्रमांक 286 मधील एकाच घराच्या पत्त्यावर हिंदू, मुस्लिम आणि अन्य धर्मीय मतदार नोंदवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. शिवाय 350 पेक्षा अधिक मतदारांच्या घराचा पत्ता उपलब्धच नसल्याची ही गंभीर बाब मनसेकडून उघड करण्यात आलेली आहे. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राच्या मतदार यादीत नावे मराठीत असणे अपेक्षित असताना तिथे काही नावे बंगाली भाषेत देखील नोंदवण्यात आलेली आहेत. या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून या याद्या तात्काळ दुरुस्त न झाल्यास मनसेकडून मोठ्या आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. पण तुम्ही माननीय राजसाहेबांच्या आदेशानंतर मतदार यादीतील बोगस नावे व दुबार नावे शोधण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. वर्सोवा विधानसभेमध्ये सुद्धा अशा प्रकारे जी यादी आहे 268 ह्या याद्यांमध्ये जे आहे ते एकाच घरामध्ये हिंदू, मुस्लिम व इतर धर्मीय जवळजवळ 100 ते 150 मतदारांची एकाच घरामध्ये नावे दाखवण्यात आली आहेत. तसेच फोटो व नाव दाखवून फक्त त असं दाखवून त्याच्या पुढे कोणत्याही प्रकारचा ऍड्रेस नाही किंवा पत्ता नाही असे जवळजवळ 300 ते 350 नावं ह्या यादीमध्ये घुसवण्यात आली आहेत. तसेच याच्यामध्ये दुबार मतदार आहेत व मराठी भाषेत जे आपले नाव किंवा पत्ता पाहिजे तो बंगाली भाषेत म्हणजे जो आधार कार्ड असेल त्याचं बंगाली भाषेत दिलेलं आहे. असे जे बोगस मतदार या याद्यांमध्ये घुसवले आहेत त्या बोगस मतदार तात्काळ काढून टाकावेत अशी निवडणूक आयोगाकडे आम्ही सोमवारी तक्रार करणार आहोत. यानंतर जर या याद्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा पर्याय आमच्याकडे आहे.
नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।